या कार्यक्रमाला सन्माननीय आदरणीय विश्वास नटे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो, संदीप रिकामे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचे यशोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. विश्वास नटे साहेबांचे यशोचित सन्मान करतील. संदीप रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण विश्वास नटे साहेबांचे यशोचित सन्मान करावा. एका बाजूला खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला दहिवली संघ जो सामना चालू आहे. दोन अगदी 10 चेंडूचा सामना असेल. तसेच या कार्यक्रमाला देखील यशवंत पवार साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचे यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतोय, रमेश रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचे यशोचित सन्मान करावा. यशवंत पवार साहेबांचे यशोचित सन्मान करतील ते रमेश रिकामे साहेब. एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, खामगाव संघ आणि देवली संघ. कारण मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाचं किताब आपल्याला मात्र ठेवलं गेलेलं आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती अगदी सांगतो. अगदी या स्पर्धेला देखील सन्माननीय आदरणीय हनुमाननगरचे सुपुत्र प्रकाशजी खेडेकर साहेबांकडून देखील आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचं विवाह सोहळा अगदी पोतून असल्या कारणास्तव येऊ शकले नाही आहेत, तरी शुभेच्छा येत आहेत. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. धवली या संघाचा सलामीवीर फलंदाज, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतो. युवा स्टार फलंदाज आहे, पण अगदी कृपेश खतादे या गोलंदाजाचा मात्र समाचार घेतोय. दोन्ही चेंडूवरती अगदी प्रयत्नित चेंडूवरती 2-2 धावा घेऊन स्कोरबोर्ड मध्ये पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 4. अजून बाकी आहेत ना. अनंत खेडेकर साहेबांचा यशोचित सन्मान करतील ते सहदेव वरणकर या साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अनंत खेडेकर साहेबांचा यशोचित सन्मान करतील सहदेव खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण करावं. अनंत खेडेकर साहेबांचा यशोचित सन्मान करतील सहदेव वरणकर या साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तरी या स्पर्धेला मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांचीच काल वर्णी लागली गेली ते चरेगलवाडीचे सुपुत्र या भाईंदर गवळी समाज मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे ज्यांच्या खांद्यावर अध्यक्षाची जबाबदारी दिली ते विनोदजी गायकर साहेब, लंकेशजी धुमाळ साहेब यांचं इथे आगमन होतोय. त्यांचं देखील गवळवाडी गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच पत्रकार देखील विजय खाते यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. काहीतरी थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून, त्याचा फायदा मात्र होतोय तो दहेली या संघाला. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्येमध्ये बदल होताच पुढील होणारा सामना आहे तो SYMDB आणि RCCA या दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मात्र नाणेफेक करून घ्यायचं आहे. नितीश शिंदे आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. RCCA आणि SYMDB या संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचं आहे.
अगदी धाव संख्या होते ती अगदी मूर्ती लहान पण कीर्तिमान काय समीकरण होतं कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो देवली या संघाला बॅक टू डगआउट खेळ मात्र संपुष्टात आणलाय त्या या गोलंदाजाने एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे खामगाव संघ आणि देवली संघ मित्रांनो मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजाचं किताब आपल्याला घेऊन जायचं आहे जर आमच्यापर्यंत माहिती पोचली नाही तर ती माहिती आम्ही तुमच्या नावावर मात्र करू शकत नाही तरी या स्पर्धेला देखील सन्मान्य आदरणीय लंकेश धुमाळ साहेब देखील उपस्थित राहिलेत त्यांचं मात्र याच्यात सन्मान करतील मी विनंती करतोय आकाश कर्णधार स्वतः आरसीसी गवडीचे त्यांना विनंती करतो की आपण लंकेश धुमाळ साहेबांचं आपण याच्यात सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो लंकेश धुमाळ साहेबांनी देखील या स्पर्धेला 500 रुपयाची रोख रक्कम दिली त्याबद्दल आरसीसी गवडी या संघाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद कारण त्यांना कुठेतरी जायचं आहे त्या कारणास्तव त्यांचे याच्यात सन्मान करतील खोदा कर्णधार आकाश तरी सर्व मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आता नवनिर्माचित झालेले अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विनोददादा गायकर यांना देखील विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि सर्व पदाधिकारी मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपलं मात्र याच्यात सन्मान केला जाईल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण या स्पर्धेला देखील मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत विनोदजी गायकर साहेब महेशजी धुमाळ साहेब जयदास मागावकर साहेब सागर रिकामे साहेब संजय रिकामे आणि पत्रकार विजय काते साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं मात्र याच्यात सन्मान केला जात आहे तरी सुनील खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण या कमिटीचं मात्र याच्यात सन्मान करायचं आहे मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत अध्यक्ष सचिव सुनील रिकामे साहेबांना विनंती करतो सुनील खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांचं आपल्या शुभ हस्ते याच्यात सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो तरी या स्पर्धेला देखील जागृती बाटेताई देखील उपस्थित आहेत त्यांचं मात्र याच्यात सन्मान करतील मी विनंती करतो भावेश वाजे यांना विनंती करतो की आपण ताईंचा सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो जागृती बाटे ताई यांचे याच्यात सन्मान करतील भावेश वाजे यांना विनंती करतो की आपण ताईंचा याच्यात सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो अगदी तब्बल खामगाव या संघाला बनवायचे आहेत 10 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत 12 ही धावसंख्या मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल ते दैवी या संघाला प्रियंका रिकामे सौभाग्यवती प्रियंका रिकामे मॅडम देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा याच्यात सन्मान करतील समीर मिरगा साहेबांना विनंती करतो की आपण ताईचा याच्यात सन्मान करायचा आहे प्रियंका रिकामे यांचा याच्यात सन्मान करतील समीर मिरगा साहेब याच्यात सन्मान करतील मी विनंती करतो आवर्जूनपूर्वक आपण आपल्या शुभ हस्ते याच्यात सन्मान करायचा आहे पत्रकार ते झाले ना पूर्ण मीरा भाईंदरवाल्यांचं
सलामीवीर जोडी मात्र खामगाव या संघाची मैदानामध्ये दाखल होते. दैवली संघ देखील युवा स्टार संघ आहे. अगदी या मंडळाचे सेक्रेटरी सोमनाथ पंधरे साहेबांचा देखील याच्यात सन्मान करायचा आहे. मी सोमनाथ पंधरे साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचे. त्यांचा याच्यात सन्मान हितेश शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण सोमनाथ पंधरे साहेबांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. हेमंत शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण याच्यात सन्मान करायचा आहे आपल्या सेक्रेटरी साहेबांचा. सोमनाथ पंधरे साहेबांचा याच्यात सन्मान करतील. स्ट्राईक एंडला आलाय तो कृपेश खतादे. गोलंदाजी मार्कवर आहे तो दीपेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो केतन. तब्बल बनवायचे आहेत 12 चेंडू आणि 12 धावा 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कृपेश पहिलाच अगदी चेंडू उंची जास्त लांबी कमी काय समीकरण होत आहे. झेलच्या खाली आहे क्षेत्ररक्षण आणि झेल मात्र धरणीला दान केली जाते. कॅच छोटा मॅच छोटा हा क्रिकेटचा अगदी नियम आहे. अगदी अनेक झेल घेतल्याच्या नंतर विश्व वर्ल्ड कप देखील जिंकता येतो. आपण पाहिलंय जो महिलांचा वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये ती झेल घेतली त्याच्यानंतर आपण वर्ल्ड कप जिंकला. जो 20 डेजचा सूर्यकुमार यादवने कॅच घेतली तो देखील वर्ल्ड कप आपण जिंकला. म्हणून मित्रांनो कॅच पकडो कॅचेस जितो मॅचेस हा क्रिकेटचा नियम आहे. कॅच सुटली तर चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये. अचूक मात्र फलंदाजी करण्यामध्ये कृपेश माहिर आहे. कारण स्वतःच्या जर्सी मागे आहे त्याचं ते म्हणजे के म्हणजे किंग ओळखला जातो तो खामगाव या संघाकडे. पाहूया समाचार घेतो. फुल टॉस मिळाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडला एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अगदी एका धावेवरती समाधान मानतात काय एक धावेवरती समाधान मानतात. या एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. एका धावेने खामगाव या संघाची धावसंख्या होती ती 3 आवश्यकता असेल ती मात्र आता 9 धावांची. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ते गोलंदाजाला ती म्हणजे दीपेशला. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. हो बॅट्स पाहूया पंचांकडे कदाचित अपील करतायत पण नाही निर्धाव चेंडूची सांगता करतायत. मानावं लागेल या गोलंदाजाला. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 5:30 वाजले गेले आहेत. आपल्याकडे अगदी तब्बल फक्त 30 मिनिटं बाकी आहेत. 30 मिनिटांमध्ये आपल्याला सेमीफायनल ते क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनलिस्ट कडे जायचं आहे. म्हणून विनंती करतो की आपण थोडंसं सहकार्य करायचं. अगदी केतन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात लवंगला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवरती समाधान मानतायत काय 2 धावेवरती समाधान मानताच स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होते ती 5. केतन मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय कारण आपल्याला कंपल्सरी बनवायच्या आहेत त्या 12 ही धावसंख्या 5 ही धावसंख्या होते. ओ स्लोवरची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांकडे मात्र विनेश खेडेकर अपील करतायत. पंचाने मात्र अपील फेटाळली गेलेली आहेत आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खामगाव या संघाची धावसंख्या होती ती 5. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता मात्र जसं जसं संध्याकाळचा सत्र चालू झाला क्रिकेटमध्ये वेगवेगळी समीकरणं येत चालली. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सकाळपासून आपण 7 या आकड्याचं महत्व सांगत होतो तेवढीच मात्र धावसंख्येची गरज आहे ते खामगाव या संघाला. पण जोपर्यंत कृपेश सारखा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे एक हाती सामना घेऊन जाण्याची काबिलियत त्याच्याकडे आहे. पण तेवढाच गोलंदाज देखील घातक आहे तो म्हणजे देवली या संघाकडे. पण तो कारनामा मात्र करावा लागेल. अगदी निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल आपल्या गोलंदाजीतून. तो गोलंदाज येतोय. प्रशांत गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. जय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो जय. एका बाजूला जय आपल्या नावाप्रमाणे आपल्या संघाला जय करतोय काय विजय करतोय काय गोलंदाजीतून. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न कृपेश काकाच्या फलंदाजीतून. कृपेश का बल्ला पुरे मैदान में मचा रहा हल्ला जातोय सीमारेषे पार येतोय खडखडीत चौकार.
याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती संघाची खामगाव या संघाची 9. आता मात्र आवश्यकता असेल ती 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. एक एक चेंडू कमीत कमीत अगदी आपल्या तब्बल पारितोषिक ठेवलं गेलेलं आहे. ते या स्पर्धेला 21,000 रोख रक्कम ठेवली गेली आहे. म्हणजे 3.5 ते 5,000 रुपयापर्यंत चेंडू जाऊ शकतो. आपल्याकडे मात्र आता चेंडू बाकी आहे ते 4. एवढे निर्धाव चेंडू आपल्याला मात्र टाकावे लागतील. एवढा मोठी मनोबळ आपल्याला वाढवावं लागेल आपल्या गोलंदाजीतून. एवढा मानधन आपल्या एका चेंडू मागे जाऊ शकतो तो म्हणजे 5,000 रुपयापर्यंत निर्धाव चेंडूची. पुढील सामन्यामध्ये आपण देखील दाखल होऊ शकता. कृपेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण अगदी बॅटची कडा घेता 1 धाव मिळते. एकेरीमध्ये स्कोअरबोर्ड मध्ये रूपांतर होतोय. स्कोअरबोर्ड मध्ये पुढे सरसवला जातोय. धाव संख्या होती ती 10. पुढील होणारा सामना आहे तो SYMDB संघ आणि यजमान संघ म्हणजे आजच्या दिवसाचं आयोजन केले गेलेला संघ आहे तो म्हणजे RCC गवलवाडी ए. तब्बल आता आवश्यकता आहे ती 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर जोडी देखील अजून मैदानामध्ये दाखल आहे. गोडबोली जोडी खामगाव या संघाची. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः खोदून काढले. विलास सारगे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे यजोदीत सन्मान करतील. कल्पेश सारगे साहेबांना विनंती करतोय की आपण विलास सारगे साहेबांचा यजोदीत सन्मान करायचा आहे. विलास सारगे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे यजोदीत सन्मान करतील. मी विनंती करतो कल्पेश सारगे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचे यजोदीत सन्मान करायचा आहे. बघूया काय समीकरण होतंय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. अगदी विजयाकडे वाटचाल केली आणि असंघ विजयी झालाय तो खामगाव संघ. खामगाव संघाचा पुढील सामन्यासाठी देखील मनपूर्वक शुभेच्छा. आणि दैवली संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामन्यापर्यंत मजल मारली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक अगदी आभार आणि धन्यवाद. पुढील सामना आहे